एआय समिटमध्ये काँग्रेसनं घातलेल्या गोंधळानंतर भाजप आक्रमक झाली। देशभरामध्ये काँग्रेस विरोधात भाजपनं आंदोलन केलेले आहे। दिल्ली आणि जयपूरमध्येही काँग्रेस विरोधात भाजपनं जोरदार निदर्शनं केली। भाजपकडून काँग्रेस खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या अटकेची मागणी करण्यात येते। देशभरामध्ये ठिकठिकाणी भाजपकडून काँग्रेसच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे आणि त्या संदर्भातली ही दोन दृश्य आपण पाहतोय। खरं तर राज्यातही वेगवेगळ्या ठिकाणी भाजपनं, भारतीय जनता युवा मोर्चानं काँग्रेसच्या विरोधात आंदोलन केलं। दिल्लीमध्ये सध्या एआय समिट सुरू आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावरचं हे समिट सुरू आहे आणि अशामध्ये काँग्रेसच्या युवा मोर्चानं तिथं आंदोलन केलं होतं। पीएम इज कॉम्प्रोमाइज्ड असं त्यांनी म्हटलेलं होतं या आंदोलनादरम्यान आणि त्यानंतर आता भाजपचे कार्यकर्ते, भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्तेही आक्रमक झालेले आहेत। देशभरामध्ये ठिकठिकाणी आंदोलनं केली जात आहेत। दिल्ली आणि जयपूरमधली ही दृश्य आपण पाहतोय। भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि त्या दोन ठिकाणची दृश्य आपण पाहतोय। दिल्ली आणि जयपूरची ही दृश्य आहेत। जयपूरची ही लाईव्ह दृश्य आहेत, थेट प्रक्षेपण आहे। आपण पाहतोय भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। थेट पोलिसांच्या बॅरिकेडवर एक कार्यकर्ता चढल्याचं आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय। भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। पोलिसांचाही तगडा बंदोबस्त या सगळ्या परिसरामध्ये आहे। देशभरामध्ये ठिकठिकाणी भाजपकडून आणि भारतीय जनता युवा मोर्चाकडून काँग्रेसच्या विरोधात आंदोलन करण्यात येते। राहुल गांधी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपकडून केली जाते।